नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या 2च्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान घडामोडींचा आजचा दिवस राहिला. राजकीय घडामोडी खूप वेगवेगळ्या पद्धतीने घडत आहेत. सुरुवात करूया अशाच एका महत्त्वाच्या बातमीने. जालन्याचे ज्येष्ठ शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे. खोतकर असं म्हणतायत की ही सदिच्छा भेट आहे. या भेटीवेळीच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. मात्र खोतकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. खरं तर शिवसेनेला गळती लागलेली आहे. शिंदे गटामध्ये रोज नव्याने वेगवेगळे पदाधिकारी, नेते, माजी मंत्री सहभागी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकरांनी ही घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरलेली आहे. शिंदे गटातले आणि भाजपचे महत्त्वाचे नेते, भाजपचे काही नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते, जेव्हा अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत की शिवसेनेचा आणखी एक नेता शिंदे गटाच्या गळाला लागलाय. शिंदे यांना भेटायला गेलो होतो, ती फक्त सदिच्छा भेट होती असं खोतकर जरी म्हणत असले तरी प्रसारमाध्यमांनी थेट शिंदे गटात तुम्ही सामील झालात का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. फक्त इतकंच म्हटलेलं आहे की मी सदिच्छा भेट घ्यायला गेलो होतो. वेगवान घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतायत. त्यात नवी दिल्लीतल्या या भेटीनं फोडणीच मिळालेली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण अनेक शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत आणि शिंदे गटात सहभागी होत आहेत. शिंदे गटाला पाठिंबा, समर्थन जाहीर करतायत. त्यावेळेला अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे आणि ही सदिच्छा भेट होती असं त्यांचं म्हणणं आहे. पण हा फोटो जर आपण पाहिला, ही छायाचित्र जर आपण पाहिली तर त्यात शिवसेनेचे अनेक नेते आपल्याला बघायला मिळत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्याला दिसतात, राहुल शेवाळे आपल्याला दिसतात. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण सर दिल्लीत आहात गेल्या एक आठवड्यापासून, विविध नेत्यांच्या भेटी घेतात. काय प्रमुख उद्देश आहे? मी नेत्यांच्या भेटीसाठी आलेलोच नाही, मी आलो माझ्या वैयक्तिक कामासाठी. आणि तुम्हाला कल्पना आहे की माझं काम कोणत्या स्वरूपाचं आहे, मी कोणत्या स्वरूपाने दिल्लीमध्ये थांबून आहे. मला काही लॉ फर्म्स या ठिकाणी एंगेज करायच्या होत्या. त्या संदर्भात माझे वकील वगैरे घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या अनुषंगाने इथं मागच्या आठवड्यात बी होतो, याही आठवड्यात आहे. आणि योगायोग आहे की आज माननीय मुख्यमंत्री महोदयाची भेट झालेली. आज माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांचा शपथविधी होता आणि त्यानिमित्ताने सर्वच होते या ठिकाणी. त्याचे काहीतरी वेगळे अर्थ या ठिकाणी काढले जातात, पण तो मुख्यमंत्र्याला भेटणं काही गरज नाही. नाही, आपण या काळामध्ये अशा काळामध्ये भेटतात त्यामध्ये शिवसेनेमध्ये दोन दुभाजक निर्माण झाले. एकीकडे उद्धव ठाकरेंचा गट आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेचा गट आहे. अशा वेळी आपण एकनाथ शिंदेची भेट घेता, यातून चर्चा निर्माण होते की आपण आता शिंदे गटात सहभागी होत आहे. नाही, भेट घेणं म्हणजे सामील होणं अशातला भाग नाही. मी निश्चितपणे माननीय शिंदेसाहेबांसोबत अनेक वर्षे काम केलेलं आहे, त्यामुळं मला असं वाटतं की याचे काही वेगळे अर्थ काढू नये. हे होते अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे की याचा वेगळा अर्थ काढू नये भेटीचा. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. या भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही जाणून घेऊयात. शिंदे साहेबांनी आम्हाला दोघाला एकत्र बसवलं. मागचे वादविवाद सोडून द्या असं त्यांनी सांगितलं. ते खोतकरने कबूल केलं, मीही कबूल केलं आणि एकत्र काम करायचं ठरलं. आता यावर त्यांचं काय म्हणणं ते त्यांच्याकडून घ्या. अगदी बरोबर आहे. खरं तर या भेटीला आणि या भेटी दरम्यान रावसाहेब दानवे तिथं असणं या गोष्टीला खूप वेगळं महत्त्व आहे. फार पूर्वीपासून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात विस्तव सुद्धा जात नाही, त्यांच्यात वाद आहेत. अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारची दृश्य, चित्र, घडामोडी आपण पाहिलेली आहेत. त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरता अर्जुन खोतकर आले तेव्हा रावसाहेब दानवे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी रावसाहेब दानवेंना विनंती केलेली आहे की आता मागे जे झालं ते झालं, यापुढे एकत्र मिळून काम करा आणि त्याला मी मान्यता दिली आहे किंवा मीही ते कबूल केलं असं रावसाहेब दानवे म्हणाले.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये दिलजमाई करण्याकरता पुढाकार घेतला। मी त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलवून घेतलं आणि दोघांमध्ये चर्चा घडवून आणली, अशी माहिती शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे। हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी दोघांनाही बोलवून घेतलं, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे, आणि त्यांच्यामध्ये दिलजमाई घडवून आणण्याचा प्रयत्न केला। तो याकरता की त्या मतदारसंघाचं चांगलं काम व्हावं, एकाच जिल्ह्यामध्ये वैरवाद नसावा। एकत्र जेव्हा शिंदे गट आणि भाजप सत्तेत आहे तेव्हा कुठलाही वाद या दोन्ही नेत्यांमध्ये, पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये नसावा, गोंधळ त्यामुळे उडू नये, या सगळ्यासाठी हेमंत पाटील असं म्हणतायत, खासदार हेमंत पाटील असं म्हणतायत की मी या दोघांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलवून घेतलं। अनायसे दोघेही नेते दिल्लीमध्ये होते, त्यामुळे अर्जुन खोतकर यांना मी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलवून घेतलं आणि अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये दिलजमाई घडवून आणण्याचा प्रयत्न केला। तो यशस्वीही झालेला आहे, असं हेमंत पाटील न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हणाले। शिवसेनेचा आणखी एक नेता गळाला लागला, यापेक्षा अधिक महत्त्वाचं रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई झालेली आहे, असं या छायाचित्रावरून दिसेल। त्याच्यासाठी मध्यस्थी हेमंत पाटील यांनी केली, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात किंवा यांच्या समक्ष या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न हेमंत पाटलांनी केला, असंही आपण म्हणू शकतो। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी हेमंत पाटलांशी संवाद साधला, बघूयात काय म्हणाले। आपल्या मध्यस्थीने अर्जुन खोतकर शिवसेनेत सहभागी होण्याची चर्चा आहे, काय वास्तविकता आहे? आज माननीय अर्जुनभाऊ खोतकर हे त्यांच्या ईडीच्या संदर्भामध्ये वकिलांची भेटण्यासाठी आले होते आणि त्यांच्या जिल्ह्यातला जो वाद आहे, माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब आणि त्यांच्यातला जो वाद आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ती मध्यस्थ करून तो आज वाद त्यांच्यातला मिटवला आहे आणि दोघं एका दिलाने एकजुटीने काम करतील आणि शिवसेना भाजप युतीचं जी काय अभेद्य युती आहे त्या युतीसाठी काम करायचं त्यांनी ठरवलेलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्ही मध्यस्थी केली अशी चर्चा आहे। हो, दोन्ही परिवाराचे माझे जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळे माननीय शिंदे साहेबांकडे शब्द टाकला, त्यांनी दोघांना बोलून घेतलं आणि आज ती दिलजमाई झालेली आहे। याचा अर्थ शिंदे गटामध्ये आता अर्जुन खोतकर लवकर सामील होता, या संदर्भात आज मी काही सांगू शकत नाही। धन्यवाद। हे होते हेमंत पाटील, खासदार आहेत हिंगोलीचे। नवी दिल्ली व्हिडिओ विकाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर आज शिवसैनिकांनी मोर्चा काढला। मार्केट यार्ड परिसरातून या मोर्चाला सुरुवात